तर हाय हॅलो फ्रेंड, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे मी भाकरी कशी बनवते हे तुम्हाला दाखवते. चला पहिला गॅस चालू करू, तवा ठेवू. आता मला एकच भाकरी करायची, त्यानुसारच मी पीठ घेणार. पीठ चाळून घ्यायचं. गव्हाचं पीठ कधी चाळायचं नाही, कारण त्याच्यातले जे म्हणजे ते कण हे असतात ना, त्याच्यात जीवनसत्व असते, त्यामुळे ते नाही चाळलं तरी चालतं. पण ज्वारीचं पीठ चाळून घ्यायचं. तर बघा, आता मला एक भाकरीसाठी एवढं पीठ बाद झालं. आता ह्याला मस्तपैकी मळून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकूनच मळायचं, नाही तर एकदम पाणी टाकसा पीठ सगळं पातळ होईल. तुम्ही ना जेवढं पीठ मळासाल ना तेवढी भाकरी मस्त होते, म्हणजे त्याला पापड छान होतो. काय काय 2 हाताने भाकरी करतात बरं का, मला नाही जमत 2 हाताने. बघा कशी असं मळायचं ते. जेवढं पीठ मळल ना तेवढं हे असतं. काही काही लय पातळ करतात कागदासारखे भाकरी बघा, ते सोलापूर साईड सारखं. मला नाही जमतलं, आमच्यात नाही आवडत तसं. तर बघा असं झालाय गोळा, पण आता ही लय मोठा झालाय, एका भाकरीच्या वरती झाला. त्यामुळे हां थोडंसं काढून ठेवू. आणि हे असं आता असं करून घ्यायचं. पीठ थोडंसं खाली टाकायचं, कारण भाकर चिकट नाही, आणि थापून घ्यायची. भाकर कधी पण ना कडे थापायची. मला परत एकदा पीठ लावायला, भाकरीला पीठ लावायची गरज पडत नाही. ताटभर भाकर झाली. आता पाणी घेते, पहिलं पाणी आपण टाकूया भाकर तव्यात. भाकरी लावायचं पाणी. काय बघतोय तू? हॅलो मिस्टर बॉन्ड. तर हे बघा अशा प्रकारे झालेली आहे भाकरी. भाजायची अजून. तर आता हे बघा आपण भाकर भाजूया. हे बघा असे भाकर भाजलेले, हे सगळीकडनं असे कडे भाजून घ्यायचे पहिले. आणि आता भाकर फुगती का नाही काय माहिती, कारण ज्यावेळेस व्हिडिओ काढते ना त्यावेळेस माझी भाकरच फुगत नाही. काय टेक्निक आहे काय कळत नाही बाबा. आता चला, तुमचं नशीब आणि माझं पण नशीब फुगते का नाही, तुम्हाला बघायला भेटते की नाही. लागली बाबा फुगायला. कधी पण अशी टम्म फुगले ना भाकरी, हे खाणाऱ्याला पण छान वाटतं, कारण त्याला असा पापड आलेला असतो. तो पापड खाण्यात जी मजा असते ना, अशी भाकर फुगली पाहिजे बघा. अशी फुगते बघा. फुगले तुमचं नशीब चांगलं आहे बाबा. तुमचं काय, माझं पण नशीब चांगलं आहे, भाकर फुगले. आमच्यात जर भाकर नाही ना फुगली तर काय म्हणतात माहिती आहे का, गौऱ्या थापल्या नसत्या उंडग्यावाने.
हो नाही तर रेट डायरेक्ट असेच बोलतात. करायचं म्हणून करायचं, म्हणून असे भाकर फुगले पाहिजे. बाय 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 भाकरच पडली. बघा कशी झाली भाकरी भाजून. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि माझी भाकर कशी झाली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.